माणसामधला जो चांगलेपणा आहे त्याला देव म्हणलं जातं, आणि जो शैतान आहे म्हणजे समजा उदाहरण सांगतो की एखादं व्यक्ती ॲक्सिडेंट झालं तर जेव्हा आपण त्याला मदत करायला जातो, आपल्या मनातून मनातून प्रेम जागवतं, आपल्याला दया येते जेव्हा आपण त्याला मदत करायला जातो. म्हणजे तुम्ही सांगा, हे चांगलेपणा देव नाही का? एखाद्या कुत्र्याला तुम्ही त्याला आयुष्यभर सांभाळा, खाऊ पिऊ घाला, जेव्हा तुमच्यावर संकट येतं तेव्हा कुत्रं तुमचं रक्षण करतं, त्याच्या मनातून पण अंतर्मन जागवतं, दया येते, ते पण आपलं रक्षण करतं, त्याच्यातच चांगलेपण आहे. म्हणजे माणसाने मुख्य प्राण्यामध्ये जे चांगलेपणा असतो त्याला देव म्हणतात. आणि माणसाला सर दिसते एखादं ॲक्सिडेंट झाले तरी सुद्धा बघून न बघितल्यासारखं त्याला शैतान म्हणतात, त्याला वाईट म्हणतात. कारण कसं, आपलं मन स्वच्छ ठेवा, कर्म चांगलं ठेवा, सेवा करा मुख्य प्राण्यांची, गरीब लोकांची, रस्त्यावरचे जे लोक असतात त्यांची अन्न पाणी द्या, त्यांना अन्न मिळत नाही, एक अन्न मिळण्याचा संघर्ष करतात. आणि हेच देव आहे आपला. देव कुठेही शोधायची गरज नाही आहे. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा.